रेकॉर्ड ब्रेक गर्दीत तुपकरांचा अर्ज दाखल। रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने रविकांत तुपकर यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला। 2 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा येथे जिजामाता व्यापार संकुल नजीकच्या मैदानात शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जाहीर सभा पार पडली। यावेळी तुफान धुवाधार भाषण करीत उपस्थित कार्यकर्त्यांचा जोश भरला। आपल्या भाषणातून त्यांनी केवळ खासदार प्रतापराव जाधव यांनाच लक्ष करीत बुलढाणा मतदारसंघातील लढत महायुती विरुद्ध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले। त्यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारपेठ, कारंजा चौक मार्गे जनसागराची भव्य रॅली निघाली। यानंतर तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आजच्या गर्दीने तुपकरांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत। तर 22 वर्ष जनसेवेसाठी अविरत झटलो, आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे आवाहन तुपकरांनी केले। या निर्धार सभेत रविकांत तुपकर यांनी 2 रुपये पळाली मिळाली लाखोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, युवक, माता भगिनी यांच्याबद्दल बोलताना ते अतिशय भावनिक झालेले दिसून आले। मात्र खासदार यांच्यावर बोलताना ते रोखठोक आक्रमक बोलले। या दोन्ही भाषणातील मनोगताला उपस्थित जनसमुदायाने भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद दिला। आपण पाहता IB7 न्यूज। प्रल्हाद खोडके, तालुका प्रतिनिधी, IB7 न्यूज, मेकर, जिल्हा बुलढाणा। आज प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे सर्व जिल्हाभरातून नव्हे तर महाराष्ट्रभरातूनही लोक आलेले होते आणि जनसामान्यांचा लोकप्रतिनिधी यासाठी भावनी लोकसभेचा अर्ज भरावा यासाठीचं जे तळागाळातल्या लोकांचं म्हणणं होतं त्या दृष्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या समर्थनार्थ भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून, संपूर्ण मतदारसंघातून भरपूर लोक आलेले होते। आज रोजी या जनमताचा कौल बघता आपणास काय वाटतं? जी आपले उमेदवार निवडणूक हातात घेतलेली आहे। धनदांडगे, गुंडागर्दी करणारे प्रस्थापित पुढारी विरुद्ध सर्वसामान्य नागरिक अशी ही निवडणूक आहे आणि जनतेने त्यांचा कौल आज इथे स्पष्ट केलेला आहे। धन्यवाद। आज मी नामांकन अर्ज दाखल केला उमेदवारीचा आणि प्रचंड प्रतिसाद बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला आज दिला। मी कोणाला गाडी पाठवू शकत नाही, मी कोणाला पैसे देऊ शकत नाही। स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन चटणी भाकरीवर लोक इथं आले आणि एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी, रेकॉर्ड ब्रेक पाठिंबा लोकांनी मला दिला। शहरी लोक असतील, ग्रामीण लोक असतील, सगळ्या समाजातले लोक या ठिकाणी माझा अर्ज भरायला आले आणि याच्यावरून आता बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने काय ठरवलंय हे तुमच्या लक्षात आलं असेल। जनतेने ठरवलंय परिवर्तन करायचं आणि हे परिवर्तन असं तसं करायचं नाही की शेतकऱ्याचं लेकरू एकदा संसदेत पाठवायचं। हा निर्धार आता जिल्हावासियांनी केलेला आहे। लोकांनी माझी निवडणूक हातात घेतलेली आहे। त्यामुळे एखादी निवडणूक जर जेव्हा सामान्य जनता हाती घेते तेव्हा कुणाचाच काही विषय उरत नाही। त्याच्यामुळे त्याचा तो भाग या ठिकाणी होणार आहे। प्रस्थापित नेते गाडल्या जातील, दोघांनाही पाडा आणि रविकांतला काढा असा नारा लोकांनी दिला। खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणून रविकांत तुपकर हा नारा लोकांनी आज या सभेमध्ये दिलेला आहे। मला विश्वास आहे गावगाड्यातली जनता मला शेवटपर्यंत साथ देईल। 22 वर्ष जो काही मी संघर्ष केला या संघर्षाच्या कामाची मजुरी म्हणून लोक मला मत देतील असा मला विश्वास आहे। नक्कीच।